कल्पना करा, आज रविवार आहे आणि तुम्ही इन्सुलिनचं एक इंजेक्शन घेतलंय. त्यानंतर पुढचे 7 दिवस पुन्हा इंजेक्शनची गरजच नाहीये. ऐकायला थोडं जड वाटतंय ना, पण हे आता प्रत्यक्षात शक्य झालंय. मधुमेहाच्या उपचारांमध्ये मोठा बदल घडवणारं आठवड्यातून फक्त एकदाच घ्यायचं इन्सुलिन आता भारतात दाखल झालंय. पण रोजच्या इंजेक्शनच्या त्रासातून ही नवी उपचार पद्धती खरोखरच दिलासा देणारी ठरणार का? हे इंजेक्शन कोणासाठी आहे, त्याची किंमत किती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते नेमकं कसं काम करतं, थोडक्यात समजून घेऊया. डॅनिश औषध निर्माण कंपनी नोव्हो नॉर्डिक्सनं भारतात अविक्ली या ब्रँड नावानं आयकोडेक हे साप्ताहिक इन्सुलिन लॉन्च केलं आहे. हे जगातील पहिलं दीर्घकालीन विकली इन्सुलिन असून त्याचा परिणाम तब्बल 7 दिवस टिकतो असा दावा करण्यात आलाय. म्हणजेच रोज इंजेक्शन घेण्याऐवजी आता आठवड्यातून फक्त एक इंजेक्शन पुरेसं ठरणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वर्षभरात घ्याव्या लागणाऱ्या इन्सुलिन इंजेक्शनची संख्या 365 वरून थेट 52 वर येणार आहे. त्यामुळं इंजेक्शनचा कंटाळा, वेळेचं बंधन आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे इंजेक्शन आठवडाभर कसं काम करतं, पाहूया. शास्त्रज्ञांनी या इन्सुलिनच्या रचनेत 2 महत्त्वाचे बदल केले आहेत. पहिला म्हणजे इन्सुलिनला विशेष फॅटी ॲसिडची साखळी जोडण्यात आली आहे. त्यामुळे ते शरीरातील अल्ब्युमिन या प्रथिनाशी जोडलं जातं आणि शरीरात त्याचा एक प्रकारचा साठा तयार होतो. त्यानंतर हे इन्सुलिन संपूर्ण आठवडाभर हळूहळू रक्तात सोडले जातं. दुसरा बदल म्हणजे त्याच्या रचनेतील काही अमिनो आम्लांमध्ये बदल करून ते शरीरात अधिक संथ गतीनं कार्य करेल अशी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळं रक्तातील साखरेत 7 दिवस सातत्यानं नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मात्र हे इंजेक्शन प्रत्येक मधुमेही रुग्णासाठी नाहीये. ज्यांची साखर गोळ्या आणि इतर औषधांवरही नियंत्रित राहत नाही आणि ज्यांना इन्सुलिनची गरज आहे अशा टाईप 2 मधुमेहींसाठी हे औषध अधिक उपयुक्त ठरू शकतं. तर टाईप 1 मधुमेहाच्या रुग्णांसाठीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा वापर केला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते अनेक रुग्ण इंजेक्शनची भीती किंवा संकोचामुळे इन्सुलिन सुरू करण्यास उशीर करतात, पण त्यामुळं हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मज्जातंतूंवर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत आठवड्यातून एकदाच इंजेक्शन घेण्याचा पर्याय अनेक रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. आता किमतीबद्दल बोलायचं झालं तर या इन्सुलिनचा खर्च आठवड्याला सुमारे 261 रुपये इतका आहे. हे प्रीफिल्ड पेनच्या स्वरूपात उपलब्ध असून 700 युनिटचा पेन 2611 रुपये आणि 2100 युनिटचा पॅक 7883 रुपयांना उपलब्ध असणार आहे. साधारणपणे एका रुग्णाला आठवड्याला सुमारे 70 युनिट्स इन्सुलिनची गरज भासते. मात्र ही मात्रा प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार डॉक्टर ठरवतात. दुष्परिणामांचा विचार केला तर इतर इन्सुलिन प्रमाणेच यामध्येही हायपोग्लायसेमियम म्हणजेच रक्तातील साखर खूप कमी होण्याचा धोका असू शकतो. मात्र तज्ज्ञांच्या मते हा धोका दैनंदिन इन्सुलिन इतकाच आहे आणि योग्य वैद्यकीय देखरेखीखाली उपचार घेतल्यास तो नियंत्रित करता येतो. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की हे इंजेक्शन स्वतःहून सुरू करणं किंवा बदलणं योग्य नाहीये. कोणत्याही प्रकारचं इन्सुलिन केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं. आठवड्यातून एकदाच इन्सुलिन घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळं मधुमेहाच्या उपचारांमध्ये हा एक मोठा टप्पा मानला जातोय. आता या नव्या उपचार पद्धतीचा फायदा भारतातील लाखो मधुमेही रुग्णांना कितपत होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, या नव्या विकली इन्सुलिन बद्दल तुमचं मत काय? रोजच्या इंजेक्शनऐवजी आठवड्यातून एक इंजेक्शन हा पर्याय तुम्हाला किती उपयुक्त वाटतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.